मी आहे कोशिंबीर, माझ्याशिवाय नाही ताटाला शोभा. तोंडी लावायला असे मी, चव काय जणू न्यारीच. एकदा चाकावी पुन्हा पुन्हा मागावी, अशी माझी कहाणी. चला तर मग बघूया आपण कोशिंबीर बनवायची कशी. सगळ्यात सोपी सिंपल अशी ती. सुरुवातीला आपल्याला हव्या असलेल्या भाज्या स्वच्छ धुवून अशा मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या आहेत आणि खिसणीने खिसून घ्या किंवा बारीक चिरा किंवा मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या. इथं मी घेतलेले हे काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं मोठं मोठं चिरलं, याचं कारण की मी हँड मिक्सरमध्ये याला असं छानसं बारीक करून घेणार आहे. त्या अगोदर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी ते घेतलेलं आहे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचे आहे मोहरी. मोहरी कडकड वाजली की त्यानंतर आपण टाकणार आहे त्यामध्ये थोडेसे जिरे. जिरे टाकलेले आहे तिथे. बघा आता छान अशी कडकड फोडणी झालेली आहे. आता थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे त्यामध्ये. नंतर हळद टाकलेली आहे. तुम्ही गॅस बंद करून घ्या आणि तो खाली ठेवा किंवा वरती ठेवलं तरी चालेल पातेलं. मी खाली घेतलेलं आहे. आता मी इथं हँड मिक्सरमध्ये बारीक केलेली काकडी टाकलेली आहे. बघा आता छान किती बारीक करून झालेलं आहे. त्याप्रमाणे सर्व भाज्या बारीक करून घ्यायच्या आहेत. आता मी घेत आहे गाजर. गाजरसुद्धा असं छान बारीक होतं. एकतर मला टाईम नसल्यामुळे मी हँड मिक्सरचा वापर करते, नाहीतर नेहमी खिसूनच मी कोशिंबीर बनवते. आणि कधी कधी अशीही बनवायची, कारण टेस्ट पण खूप छान लागते याची. चला तर आपलं गाजरही बारीक करून झालेलं आहे. त्याला पण आपण आता टाकणार आहे. बघा किती छान गाजर बारीक झालेलं आहे. तुम्ही हँड मिक्सरनं गाजर बारीक करून हलवाही बनवू शकता. हे खूप मोठी महत्त्वाची वस्तू आहे लाईट गेल्यानंतर यूज करण्यासाठी. चला तर मग टोमॅटोही बारीक करूया. त्याप्रमाणे टोमॅटोही बारीक करून झालेला आहे. आता टोमॅटो बघा किती बारीक केलेला आहे. बघा किती छान बारीक झालेला आहे. सगळ्यात शेवटी आता टाकणार आहे मी कांदा. कांदा सगळ्यात शेवटी, कारण कांदा सगळ्यांना रडवतो ना, त्यामुळे मी सगळ्यात शेवटी त्याला बारीक करणार आहे. आणि कांदाही आपला बारीक करून झालेला आहे. आता मी कांदा त्यामध्ये घातलेला आहे. सगळं एकत्र केल्यानंतर आता राहिली ती कोथिंबीर. तिलाही मी त्यामध्ये टाकत आहे आणि कोथिंबीरपेक्षा हळूहळू टाकून घेतलेली आहे लागेल तेवढी. माझे हे म्हणले की जरा जास्त टाक, छान लागते, त्यामुळे मी जास्त टाकून घेतलेले आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे दही. ॲक्च्युली दही खूप कमी आहे माझं. तुमच्याजवळ जास्त असेल तर तुम्ही दही टाकू शकता. त्यानंतर मी काय केलं आहे, इथे थोडंसं माझ्याजवळ ताक होतं. त्यामुळे ताक त्यात मिक्स करून थोडंसं वरून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि चवीपुरती थोडीशी साखर टाकलेली आहे. कारण का आंबटपणा असा कमी होण्यासाठी, आणि गोड पण खूप छान लागते ना ती. चला तर मग आपण येत आहे हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया. आणि आपली कोशिंबीर झाली आहे तयार. जरा खालती वरती केलं की कोशिंबीर आहे तयार. आता चला बघूया कशी दिसते कोशिंबीर आपली.